सिगरेटचा एखाद झुरका, गुटख्याची एखादी पुडी सुरुवातीला असते केवळ मजा. या मजेचं रूपांतर व्यसनात कधी होतं ते समजतही नाही आणि उरते ती केवळ सजा. ही दृश्य आता सवयीची झाली असली तरी तेवढ्याच चिंतेची सुद्धा आहेत. देशातलं तंबाखू सेवनाचं हे प्रमाण जगातल्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. कर्करोग, अर्धांगवायू, अस्थमा, तोंडाचे विकार अशा अनेक रोगांना आमंत्रण देणाऱ्या तंबाखू या पदार्थालाच आता निरोप देण्याची वेळ आली आहे. मात्र तरी सुद्धा तंबाखू सेवनाचा विळखा वाढतच चाललाय. आता तर महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं या व्यसनाच्या आहारी चालल्याचं चित्र दिसतंय. कोवळ्या हृदयांमध्ये सुद्धा सिगारेटच्या धुरांनी जाळं केलंय. हे जाळं एवढं दाट झालंय की त्यात गुदमरल्यामुळे त्या जीवांनाही त्यातून बाहेर पडणं अशक्य झालंय. व्यसनाच्या या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न होत आहेत. मात्र या प्रयत्नांना जोड हवी आहे ती सर्वांच्या सहकार्याची. अन्यथा असं असेल भविष्य. मुंबईत नुकत्याच झालेल्या तंबाखू की आरोग्य या राष्ट्रीय परिषदेच्या फलनिष्पत्तीबाबत अधिक चर्चा करण्यासाठी टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागाच्या सल्लागार डॉक्टर गौरवी मिश्रा आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ही जी राष्ट्रीय परिषद झाली त्याचा नेमका हेतू काय होता? ही राष्ट्रीय परिषद आम्ही 2 भागात घेतली आणि पहिल्या भागात आम्ही युवकांची परिषद घेतली. या परिषदेत जवळजवळ 150 युवक हे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले आणि त्यांना सुरुवातीला आम्ही माहिती दिली की तंबाखूमुळे कोणते कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, तंबाखूच्या विरोधात आपल्या देशात काय कायदा आहे आणि ते या लढाईत कोणत्या प्रकारे सहभागी होऊ शकतात. त्याचा जो दुसरा भाग होता त्यात जवळजवळ 400 व्यक्ती सहभागी झाल्या आणि या व्यक्ती म्हणजे तंबाखू ॲक्टिव्हिस्ट, तंबाखू विरोधक ॲक्टिव्हिस्ट होत्या, सायंटिस्ट होते, वेगवेगळे डॉक्टर्स होते आणि हे देखील देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले. आणि या परिषदेत मग आम्ही चर्चा केली की तंबाखूचे कोणते दुष्परिणाम आहेत, त्याच्यावर आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे कसं काय आळा घालता येईल, कोणत्या कोणत्या व्यक्तींना ह्याच्यात सहभागी करता येईल, महिलांमध्ये तंबाखूचं सेवन जे वाढतं आहे त्याच्यावर आपण काय प्रतिबंध करू शकतो, युवकांमध्ये तंबाखूचं सेवन वाढतंय त्यावर आपण काय करू शकतो, अशा वेगवेगळ्या विषयांवर या परिषदेत आम्ही चर्चा केली. ही जी चर्चा झाली त्याच्यातनं प्रमुख मुद्दे नेमके कुठले समोर आले, म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याला आता आळा घालणं ही काळाची गरज आहे असं आपल्याला वाटतं? युवकांमध्ये जे तंबाखूचं सेवन वाढत आहे, आता वेगवेगळे हुक्का बार्स आहेत, शिशा बार्स आहेत, गुटख्याचं सेवन वाढत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की महिलांमध्ये देखील तंबाखूचं सेवन वाढत आहे. जसं धूम्रपानाचं सेवन, अगोदर आपल्याला एवढ्या महिला धूम्रपान करताना दिसत नव्हत्या, पण हल्ली आपण पाहतो की महिलांमध्ये पण धूम्रपानाचं ची सवय वाढत आहे. तर असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत हे समोर आले आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारे आपल्याला प्रतिबंध घालता येईल, नियंत्रण करता येईल याविषयी चर्चा झाली. खरं तर तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे, पण मला वाटतं या मुलाखतीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी करावी. कुठले दुष्परिणाम प्रामुख्याने सांगता येतील? आपल्या देशात तोंडाचा कर्करोग जो आहे हा सर्वात जास्त आहे. म्हणजे जगात कोणत्याही देशात एवढं प्रमाण नाही आहे जेवढं आपल्या देशात आहे. आणि आपण पाहिलं तर पाश्चात्य देशात धूम्रपान हे एकच तंबाखूची सवय असते, पण आपल्या देशात धूम्रपान विरहित तंबाखू म्हणजे तो गुटखा, पान मसाला, पान, मशेरीची सवय तर अगदी गावोगावी सगळ्यांना असते. हे जे वेगवेगळ्या प्रकारचं जे आपण सेवन करतो त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण फारच जास्त आहे. आपल्या देशात जवळजवळ 9 लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण दरवर्षी येतात आणि त्यातले 40% रुग्ण जे आहेत हे तंबाखूमुळे असतात. आणि बघायला गेलं तर प्रत्येक दिवशी 2,500 लोक ही तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. बरं, तंबाखूमुळे फक्त कर्करोग होतो का असं नाही आहे, तर हृदयविकाराचं मुख्य कारण हे तंबाखू सेवन आहे. पॅरालिसिसचे अटॅक, जर गर्भवती महिलांनी जर तंबाखूचं सेवन केलं तर त्याच्यामुळे बाळावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. बाळ हे लो बर्थ वेट, कमी वजनाचं होऊ शकतं किंवा जन्मताच बाळ हे मृत्युमुखी पडू शकतं. त्याचप्रमाणे हे तोंडाचं जसं मी कर्करोग सांगितलं तसंच फुफ्फुसाचा कर्करोग, स्वरयंत्राचा कर्करोग, नाकाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग,
एवढंच नाही तर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा देखील तंबाखूच्या सेवनामुळे होतो. खरं. पण डॉक्टर मिश्रा, मला वाटतं समाजातल्या लोकांना साधारणतः हे माहिती असतं की तंबाखू वाईट आहे, त्याचे आरोग्यावरती दुष्परिणाम हे होणारच आहेत. असं असून सुद्धा लोक तंबाखूच्या आहारी जातात, वाढत्या संख्येने जातात. याची काय कारणं असावी? तंबाखूच्या आहारी कदाचित जातात ते युवक मंडळी जातात, कारण त्या काळात तेवढी माहिती नसते की तंबाखूचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु एकदा ही सवय लागली की ती सोडणं तेवढंसं सोपं नसतं, कारण हा जो निकोटीन नावाचा पदार्थ तंबाखूमध्ये असतो हा फार ॲडिक्टिव्ह असतो. आणि त्यासाठी आमच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि त्याची माहिती फार लोकांना नाही आहे. अशी तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र देशातल्या बऱ्याच भागात आहेत आणि त्याचा जर त्यांनी उपयोग केला, त्या जर केंद्रात आपण जर नाव नोंदवलं आणि त्यातले जे आमचे वेगवेगळे थेरपीज आहेत, काउन्सिलिंग म्हणा, बिहेवियरल थेरपी, फार्मॅकोथेरपी, या सगळ्या थेरपीजचा जर उपयोग केला तर तंबाखूची सवय देखील सोडवता येते. खरं. आणि ही सवय म्हणजे लोकांना लागूच नये किंवा ती नियंत्रणात राहावी यासाठी सरकारनं सुद्धा अतिशय प्रभावी असे कायदे केलेले आहेत. त्या कायद्यांबद्दल काय सांगता येईल? तंबाखूविषयी आपल्या देशात फार चांगला कायदा आहे. एक सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट ॲक्ट्स म्हणून एक कॉटपा नावाचा एक कायदा जो 2003 मध्ये आपल्या देशात आलाय. त्या कायद्याखाली कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये तंबाखूचं सेवन हे बँड आहे, आपण करू शकत नाही. म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये रेस्टॉरंट्स आले, गव्हर्नमेंट ऑफिसेस आले, स्कूल्स आले, कॉलेजेस आल्या, कोणताही वर्क प्लेस, इंडस्ट्रीज, हे सगळं त्या पब्लिक प्लेसच्या खाली येतं. त्याचप्रमाणे तंबाखूची कोणतीही ॲडव्हर्टिजमेंट वर करू शकत नाही, ते बँड आहे. फक्त तंबाखूची ॲडव्हर्टाइजमेंट ही त्या दुकानाच्या वर तुम्ही करू शकता. बाकी मीडिया, टेलिव्हिजन म्हणा, प्रिंट मीडियामध्ये म्हणा, कोणत्याही मीडियामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट करू नाही शकत. त्याचप्रमाणे लहान मुलांनी तंबाखूचं सेवन करू नये यासाठी एक विशेष कायदा आहे. 18 वर्षाच्या खालील मुलांना तंबाखू हे विकलं जाऊ शकत नाही आणि आपले जे शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या 100 मीटर आवारात कोणत्याही प्रकारच्या तंबाखूची विक्रीही केली जाऊ शकत नाही. आपले जे तंबाखूचे पॅकेट असतात, बिडी, गुटखा, काही म्हणा, त्याच्यावर पिक्टोरल वॉर्निंग्स ही आता कंपल्सरी आहेत. त्याचप्रमाणे जसं आपण इंग्लिशमध्ये ही वॉर्निंग असते की टोबॅको इज हजार्डस टू हेल्थ, तीच वॉर्निंग जी आहे ती लोकल लँग्वेजमध्ये देखील देणं हे जरुरी आहे. आपल्याकडे कायदा आहे आणि आपण आता पाहतोच की कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये वगैरे आपण गेलो तर आपल्याला साधारणतः धूम्रपान हे केलेलं दिसत नाही आणि हळूहळू या कायद्याची खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल अशी आम्हाला खात्री आहे. डॉक्टर मिश्रा, कायदा तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबरने जनजागृती सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला हवी. यासाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कुठले प्रयत्न केले जातात? आमच्या संस्थेचा जास्तीत जास्त प्रयत्न हा असतो की लहान मुलांनी ही सवय चालूच करू नये. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून हे मुलांपर्यंत ही मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही शाळांमध्ये जाऊन एक्झिबिशन्स भरवतो, त्यांना निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्यांना ह्याच्यात सहभागी करतो आणि त्यांच्यापर्यंत ही मेसेज पोचवतो. कॉलेजमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो. NSS स्टुडंट्सना आम्ही ट्रेन केले जेणेकरून की तेच ही मेसेज पुढे नेऊ शकतील. आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन हे कार्यक्रम करतो. तसंच रेल्वे स्टेशन्स, बस डेपोज, ऑटो रिक्षा स्टँड्स, इथे आमचे पोस्टर एक्झिबिशन्स लागलेले असतात. खरं. पण मला वाटतं तरुणांचा सहभाग या सर्व लढ्यामध्ये अधिकाधिक मोठ्या संख्येने आला तरच ही जी तंबाखू विरुद्धची जी लढाई आहे ती आपण जिंकू शकू. बरोबर आहे. आणि त्यासाठी या परिषदेचा एक भाग जो होता हा केवळ युवकांसाठी होता की आम्हाला युवकांना सुसज्ज करायचं आहे की जेणेकरून ते ही लढाई पुढे नेतील आणि तेच या टोबॅको कंट्रोलचे मोठे ॲक्टिव्हिस्ट बनतील. आपण म्हणता त्याप्रमाणे युवकांनी खरोखरच हे कार्य जर का अगदी मनावर घेतलं तर तंबाखूचा हा जो लढा आहे तो एका मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल अशी आशा आपण व्यक्त करूयात. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.